गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल. असेच मस्त राहा, हसत राहा ना. हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा, जे की जवळपास संध्याकाळ झाली. संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आज आहे आपल्या सगळ्यांची लाडकी हर्षदानी सेलिब्रेशन हाऊस टाकलाय. आता ॲक्च्युली हे काय हे मला पण नाही जायचं माहिती एक्झॅक्ट केकचं आहे की सेलिब्रेशनचा हॉल आहे असं मला पण खूप सारे प्रश्न आहेत. पण आता तिथं गेल्याच्या नंतर तर त्यांनी मला स्पेशल असं इन्व्हिटेशन पण दिलेलं आहे. सो मी जाणार आहे तिकडे. प्रतीक्षा पण असणार आहे आणि गणेश पण असणार आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे. आम्ही 3 जण चाललो आहे तिकडे तिच्या शॉपच्या ओपनिंगसाठी. आणि ॲक्च्युली मला तर एवढा कंटाळा आला आहे ना, म्हणजे मी जस्ट गावावरून आली आहे. घरातली आज थोडीफार किंचित साफसफाई झाली आणि खूप सारा कंटाळा आलाय. म्हणजे आज दिवसभरात काय बसणं पण नाही झालं. मी म्हटलं आज जरा रेस्ट करायचं, पण ते पण नाही. ह्यांच्या झालं झोपा काढून. तर राहो गेले जरा बाहेर आणि आता मी निघते. ॲक्च्युली 6:30ला तिने डॉट पोचायला लावलेलं. आता 5:30 वाजलेत. अजून तरी मी मांजरीतच माझ्या घरातच आहे. इथून जवळपास 1 तासाभराचं अंतर आहे, पण ऑन टाईमला गेलेलं कधीही चांगलं असतं. तर आता बघूयात, ह्यांना कॉल करते हे कधी येतात. आणि विषय असा आहे की शंभूला नाही नेता येणार, कारण शंभू इरिटेड होऊन जातो. तर मग शंभूला मम्मीकडे नेऊन सोडायचं आणि तिथून पुढं जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटाळा एवढा आलाय ना. आणि बघा, तर ही वाली जी मी साडी वेअर केलेली आहे, तर ही साडी मला इन्स्टावरूनच अंकिता जाधव यांचं एक पेज आहे, अंकी ज्वेलरी अँड साडीचं. जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल. साडी खूप छान आहे, म्हणजे ड्युअल टोन फॅब्रिक आहे. सध्या खूप ट्रेंडिंगला आहे हे वालं फॅब्रिक. तर असं वाला एकदम गुळगुळीतवाला ड्युअल टोन आहेत आणि एकदम शाईन करतं. हे रात्रीच्या टाईमला तर खूप भारी दिसतं. आणि ऑल ओव्हर असं वालं वर्क आहे, जे की ओरिजिनल स्टोनचं वर्क आहे. असं नाही की प्रिंट आहे किंवा जरी वर्क आहे, तर ते स्टोन वर्क आहे. सो आहोंची एंट्री झाली आणि आम्ही आता लगेच निघतोय. जस्ट गाडीत बसणार आहे लगेच, कारण मी आवरायचं हेअर वॉश आत्ता झालाय आणि आवरण वगैरे सगळं गाडीतच करणार, कारण खूप सारं लेट झालंय आवरता. शंभू चल. तर फायनली आम्ही ओपनिंगला पोचलो. प्रतीक्षा, मी आणि गणेश दादा चोरगे आम्ही 3 गेलो होतो. हर्षदाने तिचे मिस्टर वरतून खाली आले आम्हाला घ्यायला. त्याच्यानंतर मग आम्ही वरती गेलो. खूप छान वाटलं. आणि वरती तिने पण एवढं छान म्हणजे एंट्री वगैरे खूप छान केली, मान सन्मान केला. ते खूप भारी वाटत होतं. तर हे आधीच आतमध्ये जाऊन थांबलेले, कॅमेरा वगैरे ऑन करून, फोटोग्राफर कॅमेरामॅन सगळे असे आतमध्ये थांबलेले. आणि हे बघा, हे आहे सेलिब्रेशन हाऊस. इथं तुम्ही ॲनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल तर तिथे जाऊन तुम्ही सेलिब्रेशन करू शकता, किंवा आपल्या बायकोला मैत्रिणीला सरप्राईज द्यायचं असेल तर इथं होतं. तर ही अशा टाईपची आमची एंट्री केली. आणि आतमध्ये आल्यानंतर वाव, एवढं सही वाटत होतं ना. खालून फॉग वरतून छान बबल्स पडत होते आणि खूप छान, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर एवढं भारी वाटलं ना. म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की आतमध्ये जाऊन असं काहीतरी असेल. तर आम्ही तिला ही वाली फ्रेम गिफ्ट दिली, महाराजांची फ्रेम. आणि खूप छान वाटलं की आपल्या मैत्रिणीने असं काहीतरी केलं. सो बघा, हर्षदाचं सेलिब्रेशन हाऊस आहे. कुठे आहे ग? शिक्रापूरमध्ये आपल्या चाकण चौकाच्या थोडंसं पुढे, म्हणजे इथे अजिंक्यतारा कॉम्प्लेक्समध्ये 3ऱ्या मजल्यावरती. नक्की एकदा व्हिजिट करा. हो, नक्की व्हिजिट करा. आणि खूप छान वाटलं. माझी फ्रेंडनी हे काहीतरी स्टार्टअप केलं. खूप छान. अशी तुझी प्रगती व्हावं, खूप मोठी व्हावी. आणि थँक्यू सो मच.
चलो बाय बाय. तर बघा आता चेंज वगैरे केलं, जवळपास वाजलेत 11:45. आता खूप झोप आली आहे, पण हर्षदाने काहीतरी मला गिफ्ट दिलंय आणि तिने खूप छान पद्धतीने हे केलं की शाल, श्रीफळ, फ्लॉवर वगैरे देऊन, फुल देऊन सत्कार केल्यासारखं. ते खूप ऑड वाटत होतं की मैत्रिणीच्या ह्या गोष्टी करणं. ती खूप फॉर्मॅलिटी झाली, मैत्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसतात, पण तरी पण तिने ते केलं आणि हे गिफ्ट पण दिलंय. तर ह्याच्यात काय असेल शंभू तू सांग. घड्याळ. शंभूने घड्याळ सांगितलं, त्याच्या पप्पांनी पण मगाशी घड्याळ. नाही गणपती. नाही गणपती मी नाही, खोटं नाही बोलायचं. हे पण नाही की वॉच, पण मला असं वाटलं की गणपतीच असणार. अजिबात नाही, गणपती आहे. तर बघूयात काय. मी सांगितलं तुला गणपती आहे. तुम्ही नाही सांगितलं. बघू पण कुणाचं खरं होतं. मला पण तेच वाटलं होतं की ह्याच्यात असणार आहे गणपतीच आहे. गणपतीच आहे. नाही, आपण विचार केला त्याच्यापेक्षा खूप. अरे महाराज आले शंभू बघ. अरे आपल्या गाडीत ऑलरेडी आहेत ना असेच महाराज, सेम आहे, फक्त गोल्डन आहे. पण ऍक्च्युली विषय असं झाला की आम्ही पण तिला गिफ्ट म्हणून महाराजांचीच फ्रेम दिली. असं खूप चाललेलं, प्रतीक्षा म्हणत होती की स्वामी समर्थ देऊयात किंवा गणेश दादा आलेले त्यांचं पण वेगळी इच्छा होती, त्यांच्या डोक्याचा तो हॉर्स वगैरे देऊयात, ते हॉर्सची फ्रेम. पण माझी मनापासून इच्छा होती की आपण तिला महाराजच द्यायचे, कारण ते महाराजच खूप छान वाटतं देणं, एक वेगळं हे. आणि ते म्हणून आम्ही महाराजांचीच फ्रेम सिलेक्ट केली तिला गिफ्ट मध्ये द्यायला पण. आणि तिने पण रिटर्न गिफ्ट मध्ये महाराजच आले फायनली. आपण आपल्या कॉर्नरवरती ठेवूयात, तिकडं त्या ह्याच्यात ठेवूयात. ऍक्च्युली आपल्या नवीन घराचं जे फर्निचर आहे ना, सो तिथे महाराजांना ह्या ठेवू शकतो. आणि खूप छान आहे, म्हणजे ना खूप हेवी आहे मूर्ती पण, बघा ना, है ना, हेवी आहे ना बाबू. हा, तर आता हे असंच पॅक करून ठेवूयात आणि नवीन घरातच आपण ठेवूयात ह्याला, आहे की नाही. ह्या महाराजांना नवीन घरातच काय करायचं, काय ते म्हणतात, गृहप्रवेश करूयात महाराजांचा. मस्त मस्त छान मुजरा कर शंभू महाराजांना. थँक्यू सो मच हर्षदा, जर ब्लॉग बघत असेल तर. भारी वाटलं रिटर्न गिफ्ट. चला ठीक आहे, झोपायचं. हा, सो आजचा ब्लॉग खूप, म्हणजे आजचा दिवस खूप छान गेला. त्यातनं तिचं ओपनिंगचं वगैरे खूप छान वाटलं. ऍक्च्युली आपल्याच मैत्रिणीने हे एवढं मोठं पाऊल उचलणं ही गोष्टी खूप मोठी आहे एवढ्या कमी एज मध्ये. तर खूप छान तिने केलंय, तिला असंच खूप सारा रिस्पॉन्स मिळावा. जर तुम्ही त्या साईडला असाल तर तुमच्याकडे बर्थडे असू द्या किंवा अॅनिव्हर्सरी असू द्या, कोणतंही सेलिब्रेशन असू द्या, नक्कीच तुम्ही तिच्या सेलिब्रेशन हाऊसमध्ये जाऊन त्या टाईपचं सेलिब्रेशन करू शकता. आणि स्पेशली कपलसाठी तर खूप छान आहे, म्हणजे ते तिथलं वातावरण, म्युझिक अँड ऑल, कपलसाठी खूप छान रोमॅन्टिक वातावरण आहे तो हाऊस आहे. सो नक्की ट्राय कराल. शिक्रापूरमध्ये अजिंक्य तारा कॉम्प्लेक्स, चाकण चौकात, मेन चौकातच आहे. सेकंड फ्लोअरला होतं ना, सेकंड फ्लोअरला सेलिब्रेशन हाऊस. नक्की जावा, त्या साईडला व्हिजिट नक्की करा. सो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे. ह्या पण ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. टाटा, बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. आता डोळे झाकतायत, बाय. ॲक्च्युली 2 ओपनिंग मी एकाच ब्लॉगमध्ये घेतलेत. हर्षदाचं ओपनिंग झाल्याच्या नंतर जवळपास 7 ते 8 दिवसांनी आपले सगळ्यांचे लाडके पियुष दादा, त्यांचं मिस्टर गाडीवाला हे त्यांनी शॉप टाकले आणि त्याचं ओपनिंग होतं. तर तिकडे मी गेले होते, ओपनिंगला लवकर गेले होते. ॲक्च्युली सगळ्यात पहिली एंट्री स्टेजवरती माझीच झाली, पण त्यावेळेला ब्लॉग घ्यायला हे नव्हते, ही गाडी वगैरे पार्क करत बसलेले. तर खूप छान झालं ते पण ओपनिंग. आणि त्याच्यानंतर हे गुरेवारियांचं एंट्री झाली, खूप छान वाटलं त्यांना. तर मी पहिल्यांदाच रिअलमध्ये बघितलं, फक्त इन्स्टावर. तर तिथं पण खूप मोठे मोठे लोक होते, म्हणजे रील स्टार सोडल्यात तर खूप मोठे लोक होते की ज्यांना मी पहिल्यांदा बघितलं आणि तो जवळून बघण्याचा चान्स पण मला भेटला. तर खूप भारी वाटलं, ह्यांचे आशीर्वाद पण भेटले आणि ओपनिंग पण खूप छान. पियुष दादांनी सगळी व्यवस्था खूप छान पद्धतीने केलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दी पण तुफान होती. अध्यक्ष सिद्धार्थभाऊ गायकवाड यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. सचिन भाऊ नरवणे, मॅक्स उद्योग समूह, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत.
मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या मंचकावरती विराजमान व्हायचंय. अनिकेत भाऊ घुले, सिद्धार्थ भाऊ गायकवाड, रामभाऊजी वाकडकर, त्याचप्रमाणे सचिन भाऊ नरवडे, मॅक्स उद्योग समूहाचे सर्वच सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे मोठे बंधू, महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, आमचे सिद्धार्थ भाऊ गायकवाड, आपल्या शुभ हस्ते अश्विनीताई चोरमले यांचा सन्मान होतोय. आपण त्वरित मंचकावरती या, त्यांना जागा द्या ताईंना येण्यासाठी. शेट्टीताईंच्या शुभ हस्ते चोरमले ताईंचा सन्मान या ठिकाणी होतोय.